दरम्यान रोहित पवारांच्या पंढरपूरमध्ये सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे। रोहित पवारांनी सरकारविरोधात अगदी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। रक्तातली साखर कमी झाल्याने रोहित पवारांची प्रकृती सध्या खालावलेली आहे। डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिलाय। मात्र कर्जमाफीच्या जाचक अटी हटवून सगळ्या शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतची विनाट कर्जमाफी जाहीर झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असं रोहित पवारांनी स्पष्ट केलंय। घोषणा न झाल्यास उद्यापासून ते विठ्ठल मंदिरातील संत नामदेव पायरीवर बसून आंदोलन सुरू ठेवतील। तर मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगेही रोहित पाटलांची भेट घेणार आहेत। दरम्यान गिरीश महाजन आज दुपारी 4 वाजता रोहित पवारांच्या भेटीसाठी जाणार आहेत। तर पंढरपुरातील आमदार रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस, त्याचे सगळे अपडेट्स आपण एनडीटीव्ही मराठीवर बघतोय। रोहित पवारांचं ब्लड प्रेशर आणि रक्तातील साखर नियंत्रण आता रेषेवर आलेले आहे। रोहित पवारांना थकवा जाणवतोय, डिहायड्रेशनमुळे त्रास होतोय। तपास करणाऱ्या डॉक्टरांनी रोहित पवारांना कमी बोलण्याचा सल्ला दिलेला आहे। उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर यांच्या वतीनं माननीय आमदार रोहितदादा पवार व त्यांचे सहकारी जे इथे उपोषणास बसले त्यांची सर्वांची वैद्यकीय तपासणी आता पूर्ण केली आम्ही। तर दादांचे सध्या थोडा थकवा जाणवत आहे। त्याचबरोबर त्यांचे पल्स 74, ब्लड प्रेशर त्यांचे 130/84 आहे। त्यांच्या रक्तातले साखरेचं प्रमाण 101 आहे। साखरेचं प्रमाण थोडंसं चढ उतार होत आहे। त्याचबरोबर त्यांचा थकवा जाणवत आहे, थोडंसं डिहायड्रेशन सुद्धा त्यांना आहे। त्यामुळे आम्ही त्यांना कमीत कमी लोकांशी बोलण्याचा सल्ला देतोय। दरम्यान आमदार रोहित पवार, तुम्ही सरकार आणू शकता असा सल्ला आंदोलनस्थळी आलेल्या एका सामान्य महिलेनं रोहित पवारांना दिला। अन्नत्याग करून काही उपयोग नाही, हा अन्नत्याग बंद करा असं आवाहन त्यांनी केलं। मला असं म्हणायचं आहे, तुमचं नाव काय? मदत केलीच पाहिजे, पण त्यांना ती सारखी कर्जमाफीची सवय लागते। रोहित पवारांना माझं आव्हान आहे की तुम्ही तुमचं सरकारी याच्यासाठी प्रयत्न करा आणि तुम्ही सरकार आले की पूर्ण कर्जमाफी द्या त्यांना। नाव काय तुमचं? आता सरकारची अडवणूक करू नका तुम्ही। नाव काय? कुठून आलं? आर्थिक अडचणीत सरकार पण आहे, तुम्हाला चांगलं माहिती आहे, तरी पण तुम्ही आंदोलन करता हे चुकीचं आहे।